ठाणे मनपाकडून नव्या गाड्यांसाठी लाखोंची उधळपट्टी करण्यात आली आहे। उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या। विरोधी पक्षनेता आणि स्थायी समिती सभापतींसाठी ही नवी कार देण्यात आलेली आहे। प्रत्येक गाडीची किंमत ही 16 लाख रुपये असल्याची माहिती आहे। महापौर पिंपळकरांच्या ताफ्यात देखील नवी इनोव्हा येणार आहे। गाड्यांची कामं निघतात, दुरुस्तीसाठी सारख्या गाड्या पाठवाव्या लागतात। तो एकंदरीत तो खर्च पाहता नवीन गाड्या आलेल्या तर काय प्रॉब्लेम आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे बघायला गेलं असताना गाड्या त्यांच्या त्या मोठ्या होत्या, स्कॉर्पिओ गाड्या नकोय तसं कळत होतं त्यांना, पण ठाणे महापालिकेच्या सगळं सेडान गाड्या होत्या। आणि मला तर वाटतं विरोधी पक्षनेत्याची गाडी तर बरीच वर्ष प्रलंबित आहे। म्हणजे तिला एक 7-8 वर्ष तरी झाले असतील, त्या गाडीला 8 वर्ष झाले असतील। सो 5-1 वर्ष तरी त्या गाडीला झाले असतील। त्यामुळे जुन्या गाड्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्या नवीन गाड्यांचा प्रस्ताव आलेला आहे। ठाणे शहरात पडलेले रस्त्यावरती पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी आणि मोठमोठे रखडलेले प्रकल्प आणि या रखडलेल्या प्रकल्पांसाठी कर्जरोखे घेण्यात आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये या गाड्यांवरती खर्च करताना उधळपट्टी न करता खरं तर नागरी सुविधांना त्या ठिकाणी प्रशासनाकडून असेल किंवा सत्ताधाऱ्याकडून असेल प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। परंतु असं न करता जे लाखो रुपये या गाड्यांवरती खर्च केले जात आहेत, हा नागरिकांच्या कररूपी पैशाचा केलेला अपव्यय आहे।